नमस्कार, मी साक्षी पांचा. नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या निकाल महासंग्रामाला इथेच पूर्णविराम लागतोय. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जनतेने स्वतःच्या हातात घेत महायुतीवर मतांचा वर्षाव केलाय. निश्चितच हा विजय एक ऐतिहासिक विजय ठरलाय. महायुतीने तब्बल 229 जागा मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर महाविकास आघाडीचं अक्षरशः पानिपत झाल्याचं दिसून येते. त्यांना पराभवाचा धक्का बसलाय. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही पराभूत झाल्याचं दिसतंय. यात भाजपला तब्बल 132, शिवसेनेला 55 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्यात. दुसरीकडे महाविकास आघाडीला 47 जागा मिळाल्यात. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले. खरं तर एका प्रकारे लोकांनी आपला निर्णय दिलाय. लोकांनी एकनाथ शिंदेना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आणि मूळ राष्ट्रवादी अजित पवारांची ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी 5 पाखाडीत त्यांनी गड राखत या मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडणूक लढवून विजय मिळवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे सध्या शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केलाय. फडणवीस 50,000 मते मिळवून विजयी झाले, तर त्यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना 33,000 मते मिळाली. फडणवीस यांच्या विजयानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी तब्बल 1,16,000च्या मताधिक्यासह ऐतिहासिक विजय मिळवलाय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली होती. अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी घेत आव्हान दिलं होतं. स्वतः शरद पवार यांची ताकद ही युगेंद्र पवारांच्या पाठीशी असल्याने बारामतीत यंदा अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अजित पवार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवलाय. त्यातच महायुतीच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला की निवडणुकीत काहीतरी गडबड आहे आणि अंदाजित निकाल हा स्वीकारार्ह नाही. विरोधी आघाडीला बॅलेट पेपरचा वापर करून पुन्हा निवडणुका घेण्याचं आवाहनही राऊत यांनी केलं. आणि यावरच उत्तर देताना फडणवीस यांनी कोण संजय राऊत अशी विचारणा केली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे असं म्हणत संजय राऊत यांच्यावर हसून पलटवार केलाय. आता एक नजर टाकूयात विजयी झालेल्या उमेदवारांवर. शहादा मधून भाजपचे राजेश पाडवी हे विजयी झालेत, तर नंदुरबार मधून भाजपचे विजय कुमार गावित, धुळे ग्रामीण मधून भाजपचे राघवेंद्र पाटील हे विजयी झालेत. शिरपूर मधून काशीराम पावरा हे भाजपचे उमेदवार निवडून आलेत. आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आलेत आणि औसा मधून अभिमन्यू पवार हे विजयी झालेत. सातारा जावळी मधून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले हे विजयी झालेत, तर कणकवलीतून भाजपचे उमेदवार नितेश राणे हे विजयी झालेत. मलबार हिल मधून भाजपचे उमेदवार मंगल प्रभात हे. आता माढामधून अभिजित पाटील शरद पवार गटातून निवडून आलेत. जामनेर मधून गिरीश महाजन हे भाजपचे उमेदवार निवडून आलेत आणि हडपसर मधून चेतन तुपे हे उमेदवार निवडून आलेत. बेलापूर मधून भाजपचे मंदा म्हात्रे हे निवडून आलेत, तर येवला मधून अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे निवडून आलेत. शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे निवडून आलेत. अहिल्यानगर मधून संग्राम जगताप अजित पवार गट विजयी झालाय. दक्षिण सोलापूर मधून सुभाष देशमुख हे भाजपचे उमेदवार निवडून आलेत आणि मुक्ताईनगर मधून चंद्रकांत पाटील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आलेत. तर त्यासोबत माहीम मतदारसंघातून ठाकरे शिवसेना गटाचे महेश सावंत हे निवडून आलेत, तर वडाळा मधून भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर हे विजयी झालेत. कवठे महाकाळ मधून रोहित पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार हे विजयी झालेत. इस्लामपूर मधून जयंत पाटील शरद पवार गट विजयी झालाय. दिंडोरी मधून नरहरी झिरवाळ अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आलेत आणि पुणे कसबामध्ये हेमंत रासने हे विजयी झालेत. पुणे कॅन्टोन्मेंट मधून सुनील कांबळे हे भाजपचे उमेदवार विजयी झालेत. त्यासोबतच पुणे पर्वती मधून भाजपचे उमेदवार माधुरी मिसाळ ह्या विजयी झाल्यात. भोर मतदारसंघातून अजित पवार गटाच्या शंकर मांडेकर यांनी विजय मिळवलाय. आता खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर हे भाजपचे उमेदवार निवडून आलेत. पुरंदरमध्ये विजय शिवतारे शिवसेना शिंदे गट निवडून आलाय आणि कागलमध्ये हसन मुश्रीफ अजित पवार गट निवडून आलाय. तर कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक हे भाजपचे उमेदवार विजयी झालेत. इगतपुरी मधून हिरामण खोसकर हे अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झालेत. आष्टी पाटोदा मधून सुरेश धस भाजपचे उमेदवार हे विजयी झालेत.
आता रत्नागिरीमधून उदय सामंत शिवसेना शिंदे गट निवडून आलाय. महाडमध्ये भरत गोगावले शिवसेना शिंदे गट निवडून आलाय. तसंच सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गट निवडून आलाय. साकोलीतून काँग्रेसचे नेते नाना पटोले हे विजयी झाले. त्यासोबतच मालाडमधून असलम शेख हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत. वरळीमधून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे विजयी झाले. बार्शीमधून दिलीप सोपल शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले. तसंच कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आले. त्यासोबतच पलूस कडेगाव मधून काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम हे विजयी झालेत. तर परळीमधून धनंजय मुंडे अजित पवार गटाचे उमेदवार हे विजयी झालेत. राजापूर मधून शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत हे विजयी झालेत. यंदाचा निकाल अतिशय धक्कादायक असल्याची भावना दिग्गज नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. विशेष म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांवरून महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही तर सुनामी आल्याचं पाहायला मिळतंय. कारण यंदा भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला असून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली आहे. महाराष्ट्रातील निकालाचं श्रेय सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेला दिलंय. महायुती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली. दर महिना 1,500 रुपये महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केले. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार का याविषयी बरीच चर्चा सुरू होती. या निवडणुकीत महिलांच्या मतदानाचा टक्का वाढलेला पाहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला. पुरुषांच्या तुलनेत जवळपास 1.5% महिला मतदान जास्त झालंय. राज्यभरात विविध ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर महिलांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. महिलांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान केलंय. महायुती सरकारनं महिलांसाठी अनेक योजना आणल्या. त्यामुळे महिलांनी महायुती सरकारला आशीर्वाद दिल्याने भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवलंय. स्पष्ट बहुमतामुळे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येणार हे निश्चितच झालंय. त्यानंतर शपथविधीचा मुहूर्त देखील ठरलाय आणि येत्या सोमवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी किंवा मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडे स्टेडियम इथे पार पडतोय. मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तुर्तास न्यूज अनकटच्या निकालाच्या महासंग्रामात इतकंच. भेटू पुढील अपडेट्स मध्ये जिथे महाराष्ट्राला मिळेल त्याचा हक्काचा मुख्यमंत्री. पाहत रहा न्यूज अनकट.